कथेचं नाव पिकलेले पान. झाडाची सर्व पाने पिकलेली होती आणि टपाटप गळून पडत होती. जानकी दचकून जागी झाली. पहाटे 5चा अलार्म वाजत होता. तो बंद करून ती तडक खिडकीपाशी गेली. तिने खिडकी उघडताच थंडगार वाऱ्याची झुळूक आत आली. अंधार असल्यामुळे मागच्या आवारातील दिवे लागलेले होते. पण चष्मा लावून नीट पाहताच तिला झाडावर एक पिवळे पान दिसले. तिच्या काळजात धस्स झाले. तिला वाटणाऱ्या भीतीमागचे कारणही तसेच होते. लग्नानंतर जानकी जेव्हा या घरात आली तेव्हा तिच्या सासूबाईंनी एकदा तिला आपल्या खोलीत बोलावून या झाडाबद्दल सांगितले होते. या झाडावरची सगळी पाने शक्यतो हिरवीच असतात. एखादे पान कधीतरी पिकते, पिवळे पडते आणि 2-4 दिवसात गळून पडते. परंतु त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीचा मृत्यू होतो. सासूबाईंच्या या बोलण्यावर जानकीचा प्रथम विश्वास बसला नाही. पण तिच्याही खिडकीतून ते झाड दिसत असल्याने सासू आणि सासऱ्यांच्या आणि तिच्या पतीच्या म्हणजेच वसंताच्याही मृत्यूपूर्वी आलेल्या पिवळ्या पानांची ती साक्षीदार होती. आणि आज परत एकदा एक पिवळं पान दिसलं होतं. 69 वर्षांची जानकी आता आपलाही निरोपाचा क्षण जवळ आला आहे हे जाणवून कासावीस झाली होती. 24व्या वर्षी लग्न होऊन ती सासरी आली होती. वसंता तिच्याहून 3 वर्ष मोठा होता. याच घरात तिचा संसार फुलला होता. ऐन तारुण्यातील स्पर्शातली हुरहुर ते 50शी नंतरच्या स्पर्शातली आश्वासकता, इथपर्यंतचा त्यांचा अतिशय हेवा वाटावा असा प्रवास होता. त्यांच्या संसारातील सागर व पल्लवी या 2 अपत्यांची जोड ही परमेश्वराची असीम कृपाच होती. सागर बँकेत फायनान्स डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होता. तर पल्लवीने कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेतल्यावर योग्य स्थळ सांगून आल्याने ती तिच्या सासरी सुखात नांदत होती. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखंच. वसंता 65 वर्षाचा झाला होता. सासू सासरे जाऊनही आता खूप वर्ष झाली होती. सागरचं लग्न सुमनबरोबर होऊन 8 वर्षे उलटून गेली होती. अनघा व अन्वी अशा अनुक्रमे 6 व 4 वर्षाच्या 2 नाती होत्या. पल्लवीलाही मायरा व राया अशी एक मुलगी व एक मुलगा अशी 2 अपत्ये होती. अशी एकूण 4 नातवंडे असल्याने दिवसामागून दिवस आनंदात सरत होते. वसंता व जानकी रिटायर्ड होऊन भरघोस पेन्शन मिळत असल्याने समाधानाच्या परमोच्च शिखरावर असल्यासारखे या बोनस आयुष्याचा आनंद घेत होते. अशातच एकदा तिला झाडावर एक पिकलेले पान दिसले आणि पुढच्या 2 दिवसात छातीत दुखण्याचं निमित्त होऊन वसंता परतीच्या प्रवासाला निघून गेला होता. आणि 7 वर्षांनंतर आज परत एक पिवळे पान दिसले होते. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. सकाळी सर्व आटोपून तिने योगा क्लासला जायची तयारी केली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अनुचा फोन होता. अनु, तिची धाकटी बहीण आणि तिची लहान जाऊ. हो, 2च वर्षांनी लहान असलेली तिची बहीण. अगदी जीवाला जीव लावणाऱ्या या दोघींना एकाच घरातून स्थळ सांगून आलेलं. त्यामुळे वसंताच्या धाकट्या भावाची म्हणजेच धनंजयची ती बायको होती. धनंजयने स्वकमाईने घेतलेल्या घरात, पण जानकीच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं घर असल्याने सासू सासरे अधूनमधून त्या मुलाकडेही राहायला जायचे. महत्त्वाचे सण समारंभ दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन जानकी राहत होती त्या घरातच साजरे व्हायचे. दुरावा असा कधी जाणवलाच नाही. सागर व पल्लवी अनुला माकू अशी हाक मारायचे. माकू म्हणजे मावशी काकूचा शॉर्ट फॉर्म. अनुलाही माकू हे नाव भारी आवडायचं. तर अनुचा फोन आल्याने तिने तो पटकन घेतला आणि अनु काही बोलायच्या आधी जानकीच बोलली. अगं अनु, बरं झालं तू फोन केलास. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. अनु म्हणाली, अगं हो हो,
थोडा श्वास तर घे. मीही तुला आज संध्याकाळी भेटूया का हे विचारायलाच फोन केलाय. पण काय महत्त्वाचं सांगायचंय तुला? संध्याकाळपर्यंत धीर धरवणार नाही बाई मला. तू आत्ताच सांग. जानकीलाही अनुजवळ मन मोकळं केल्याशिवाय राहवत नसे. ती म्हणाली, अनु, झाडावर पिवळं पान दिसतंय ग. आता मी काही जगत नाही. हे ऐकताच अनुलाही आतून हलल्यासारखे झाले. तरी उसने अवसान आणून ती म्हणाली, अगं ताई, अजून 25 वर्ष तरी तुला काही होणार नाही बघ. अगदी नेमाने योगा करतेस, पथ्य पाळतेस. माझंही आयुष्य तुला लागेल बघ. हे ऐकून जानकी ओरडलीच. गप्प बसा अनु, काहीतरीच काय बोलतेय. बरं, तू संध्याकाळी 5 वाजता नेहमीच्या बागेत ये, तिथेच भेटू. अनु म्हणाली, हो, नक्की भेटू. जास्त विचार करू नकोस त्या पिकलेल्या पानाचा. चल, ठेवते फोन. स्वयंपाकीण बाईंना सूचना द्यायच्या आहेत. भेटू मग म्हणून जानकीने फोन ठेवला. आज योगा क्लासमध्ये जानकीचं मन लागत नव्हतं. राहून राहून मनात निर्वाणीचे विचार येत होते. अशा विचारातच ती घरी आली. दुपारची वामकुक्षी झाल्यावर तिने सहज खिडकीबाहेर नजर टाकली. पिकलेलं पान अजूनही तिथेच होतं. आता आपल्यासकटच ते जाणार याची तिला खात्री झाली. संध्याकाळचे 4 वाजले होते. सुमन ऑफिसमध्ये आणि अनघा व अन्वी शाळेत होत्या. सागर आज ऑफिसमधून लवकर घरी येऊन त्याच्या खोलीत ऑफिसचं काम करत बसला होता. संध्याकाळी सुमन आल्यावर ती दोघं एकत्रच चहा घेत. जानकीला मात्र लवकर चहा प्यायची सवय होती. तोंडावर पाणी मारून ती चहा घ्यायला खोलीबाहेर आली. 5 वाजता अनु भेटणार होती. चहा पीत असतानाच खोलीत मोबाईल वाजत असल्याचा आवाज आला. अनुचाच असेल, आता भेटण्याविषयीच असेल. चहा संपवून करते तिला फोन, असा विचार करून ती चहाचा घोट घेऊ लागली. तेवढ्यात सागर घाईघाईने त्याच्या खोलीबाहेर आला. आई, आई, माकू गेली ग. काय? हो आई, धनंजय काकांचा फोन आला होता. आपली माकू हार्ट अटॅकने गेली ग. माकू गेली आपल्याला सोडून. जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती धावत खिडकीपाशी गेली. पिकलेलं पान गळून पडलं होतं.